मुरुम येथे ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत भव्य शिबिर संपन्न। आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते भव्य शिबिराचे उद्घाटन। भारत सरकारच्या वतीने महिलांच्या आरोग्य सबलीकरणासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे। त्यानुसार मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी 29 सप्टेंबर रोजी भव्य ग्राम आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉक्टर नितीन डागा व अजित चौधरी उपस्थित होते। या शिबिरामध्ये नागरिकांच्या तपासणी व उपचारासाठी विविध तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा बजावली। त्यामध्ये डॉक्टर सीमा बडे स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, डॉक्टर पंडित बुटुगळे अर्धरोग तज्ञ, डॉक्टर सरस्वती खारते मानसोपचार तज्ञ, डॉक्टर सागर काब्रा दंतविकार तज्ञ, डॉक्टर एस.बी. शिंदे नेत्रवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर सर्वजित डुकरे बालरोग तज्ञ आदी डॉक्टरांचा यात प्रामुख्याने विशेष समावेश होता। या शिबिरात तब्बल 599 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 111 महिला, 154 पुरुष आणि 34 बालके इतक्या रुग्णांचा समावेश होता। तपासणीमध्ये गर्भवती माता 4, मधुमेह रुग्ण 22, रक्तदाब रुग्ण 22, कर्करोग प्राथमिक तपासणी 12, क्षयरोग तपासणी 19, अर्थरोग तज्ञ तपासणी 5। याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड 26 वाटप करण्यात आले। तसेच प्रेग्नन्सी असणाऱ्या महिलांना पोषण आहाराबाबत अंगणवाडीच्या सेविकांनी समुपदेशन केले की कोणत्या पद्धतीचे या काळामध्ये आपण अन्न खावे ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित तब्येत होऊ शकते, या पद्धतीचं समुपदेशन करण्यात आले। या शिबिराचे यशस्वी आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रज्ञा चाचर, ग्रामीण रुग्णालय मुरुमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अर्दाळे महेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिला सबलीकरणासोबतच समाजाच्या सर्वांगीण आरोग्य जपण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे। यावेळी या शिबिराच्या बाबतीत उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष अभियानाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहूयात। महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसापासून ते गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान आरोग्य विभागाच्या वतीनं राबवलं जात आहे। आणि या अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबरला झालेली आहे। आपल्या कुटुंबातली नारी सशक्त राहावी, महिला सशक्त राहावी, मुलींच्या शरीरात असलेलं रक्ताचं प्रमाण त्याची तपासणी करून त्यावरच्या उपाययोजना व्हाव्यात। विविध आजारावर दातांचे रोग आहेत, कान नाक घसा तज्ज्ञ आहेत, या ठिकाणी सायक्रेटिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, इतर सगळे स्पेशालिस्ट या ठिकाणी बोलवून विशेषतः या अभियानामध्ये महिलांची तपासणी केली जाते। ह्या अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी चालवला जातो। मुरुम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं इथले आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफच्या मार्फत चांगल्या पद्धतीची सुविधा इथं उपलब्ध करून दिलेली आहे। विशेष म्हणजे डायलिसिसचे सगळे युनिट चांगल्या पद्धतीने सुरू आहेत। ज्या डायलिसिसला सोलापूर, लातूर किंवा त्या पुढं जावं लागत होतं, पेशंटला 5 ते 10 हजार रुपये खर्च येत होता, तो खर्च वाचून विनामूल्य डायलिसिसची सुविधा या ठिकाणी झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये हेपॅटायटिस बी आणि एड्स सारख्या रुग्णांचं देखील डायलिसिस करण्याचा प्रस्ताव किंवा त्याचं एक स्पेशल युनिट उभा करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आहे। आम्ही देखील आमच्या स्तरावर त्याचा पाठपुरावा करणार आहोत। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व माझ्या माता भगिनींना आणि विद्यार्थिनींना, मुलींना विनंती करू इच्छितो
की आपण स्वतः स्वस्थ राहा, सशक्त राहा, आपली स्वतःची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकता. आणि त्याच्या माध्यमातून जसं स्वस्थ नारी सशक्त परिवार हे जे ब्रीद आहे ते तंतोतंत खरं उतरेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या अभियानाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, नवदुर्गांची आपण पूजा करत आहोत. ह्या सगळ्या नवदुर्गा आपल्या घरात आहेत. एखादी दुर्गा आईच्या रूपानं आहेत, दुसरी दुर्गा पत्नीच्या रूपानं आहे, बहिणीच्या रूपानं आहे, आत्या, मामी, काकी, एखादी मैत्रीण, या सगळ्या रूपानं हे रूपं आहेत. आणि ते सगळे स्वस्थ राहावेत ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अभियानाच्या बाबतीत नागरिकांना आवाहन काय करणार? नागरिकांनाही आवाहन करतो की आपल्या परिवारातील नारी सशक्त राहावी आणि हे अभियान राबवण्यामागचं उद्देश समजून घ्यावं. आणि आपल्या घरातील प्रत्येक नारी म्हणजे महिला, ती मग ती लहान मुलगी असेल किंवा वृद्ध स्त्री असेल, लहान मुलगी ते वृद्ध स्त्री, या सगळ्यांची चांगल्या पद्धतीनं आरोग्य तपासणी करून घ्यावी. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.